लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला देऊळबंद 2 येत आहे. 10 वर्षापूर्वी प्रदर्शित झालेला देऊळबंद हा सिनेमा प्रेक्षकांच्या आणि विशेषतः स्वामी भक्तांच्या मनावर अधिराज्य गाजवून गेला होता. त्या चित्रपटातील अध्यात्म, भावना आणि स्वामी समर्थांचा संदेश आजही लोक विसरलेले नाहीत. आता अखेर देऊळबंद 2 ची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे आणि येत्या 21 मे रोजी हा बहुचर्चित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या सिनेमाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पण या चित्रपटामध्ये असा एक मोठा बदल करण्यात आला आहे ज्यामुळे अनेक चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. नेमका हा बदल काय आहे आणि प्रवीण तरडेंनी असा निर्णय का घेतला हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मराठी चित्रपट सृष्टीत प्रवीण तरडे हे नाव आज कोणत्याही ओळखीचं मोहजात नाही. धर्मवीर, मुळशी पॅटर्न, रंगडा यांसारखे दमदार चित्रपट देत त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या चित्रपटामध्ये नेहमीच वास्तव, भावना आणि प्रेक्षकांना जोडून ठेवणारी कथा पाहायला मिळते. त्यामुळेच आता देऊळबंद 2 ची घोषणा झाल्यानंतर प्रेक्षकांनी उत्सुकता प्रचंड वाढली आहे. नुकताच या चित्रपटाचा टीजर लॉन्च करण्यात आला आणि काही तासातच तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. पहिल्या भागाची गोष्ट पाहिली तर देऊळबंद हा चित्रपट केवळ मनोरंजन नव्हता, तर तो श्रद्धा आणि अध्यात्माची जोडलेला अनुभव होता. विशेषतः स्वामी समर्थांच्या भक्तांनी या चित्रपटाला भरभरून प्रेम दिलं होतं. चित्रपटातील संवाद, कथा आणि कलाकारांचा अभिनय लोकांच्या मनात घर करून गेला होता. त्या सिनेमात अभिनेता गश्मीर महाजनी यांनी साकारलेली भूमिका प्रचंड गाजली होती. त्यांचा अभिनय प्रेक्षकांना खूप गाजला होता. म्हणून दुसऱ्या भागातही गश्मीर महाजनी मुख्य भूमिकेत दिसतील अशी सर्वांची अपेक्षा होती. मात्र यावेळी चित्रपटात मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. कारण प्रवीण तरडे यांच्या पत्नी स्नेहल तरडे या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. हा बदल समोर आल्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. काही प्रेक्षक या निर्णयाचं स्वागत करत आहेत, कारण स्नेहल तरडे यांचा लुक आणि व्यक्तिमत्व या भूमिकेसाठी योग्य असल्याचं अनेकांचं मत आहे. तर काही चाहत्यांना अजूनही गश्मीर महाजनींची उणीव जाणवत आहे. चित्रपटाच्या पोस्टर आणि टीजर मध्ये स्नेहल तरडे यांचा साधेपणा प्रभावी लुक दाखवण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेबद्दल उत्सुकता आणखी वाढली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात अध्यात्मासोबतच भावना, संघर्ष आणि श्रद्धेची वेगळी बाजू दाखवण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. म्हणूनच देऊळबंद 2 हा केवळ स्वीकलेल नसून प्रेक्षकांसाठी एक वेगळा अनुभव ठरणार आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की पहिल्या भागाने जशी जादू निर्माण केली होती तशीच जादू दुसरा भागही करू शकेल का, आणि स्नेहल तरडे प्रेक्षकांच्या अपेक्षांवर खरी उतरतील का, याचं उत्तर आता 21 मे रोजी प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला देऊळबंद 2 बद्दल काय वाटतं? या चित्रपटासाठी तुम्ही किती उत्सुक आहात आणि स्नेहल तरडे मुख्य भूमिकेत असलं तुम्हाला योग्य वाटतं का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.